ठाणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक झालेली आहे. गणेश नाईकांची प्रतिक्रिया. जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्या. मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार मॅच्युअर नेते तिघं मिळून पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सोडवतील. वनमंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा. त्यांच्या विश्रामगृहामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आजपासून 8 जिल्ह्यामध्ये युवा जोडो अभियान घेणार. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची माहिती. आगामी काळातील निवडणुका या युद्ध असणार असल्यानं आतापासूनच युद्धसामग्री गोळा करण्यास सुरुवात करा. राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांचं सूचक वक्तव्य. एकनाथ खडसे सत्तापिपासू, जिकडे सत्ता तिकडे ते जाण्याचा प्रयत्न करतात. खडसे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर आमदार चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. पीक विमा प्रकरणातील 4 लाख बोगस अर्ज फेटाळले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. कृषी खात्यातील घोटाळ्याबद्दल माहीत नाही. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. या संदर्भात नेमण्यात आलेल्या व्ही राधा समितीच्या शिफारसीवर बोलण्यासही कोकाटेंचा नकार. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्यानं अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळी यासह इतर योजना बंद करायच्या का, यावरही सरकारचा विचार सुरू. भारताचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखड यांनी शरद पवारांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती. उद्योग जगतातील दिग्गजांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अनिल अंबानी, BVR सुब्रमण्यम, निरंजन हिरानंदानी यांच्यासह इतरही उद्योगपतींनी मेघदूत या शासकीय बंगल्यावरती जात भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. भाजप आमदार परिणय फुके आणि मंत्री जयकुमार गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भेटीचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा. काल रात्री भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामं आणि कॉलेज संदर्भातील विविध विषयांवर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा. छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी. गरीब आणि गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू राहणं अत्यंत आवश्यक असल्याचा पत्रात उल्लेख. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत. या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज आहे का, हे पटवून द्या. न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश. आर्थरोड कारागृहामध्ये सैफ अली खान प्रकरणातील शरीफुल इस्लामची ओळख परेड. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत ओळख परेड झाली. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती. ज्येष्ठ विधिज्ञ अमित देसाई यांची विशेष सरकारी वकील म्हणून वर्णी. राज्य सरकारच्या कायदा आणि न्याय विभागाकडून आदेश जारी. खंडपीठापुढे आज सुनावणी होणार. कर्जाचा डोंगर असल्यानं शिरीष महाराज मोरेंची आत्महत्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून कारण समोर. शिरीष महाराज तुकोबांचे वंशज. जीबीएस संदर्भात आज आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक होणार. बैठकीमध्ये काही नियमावली संदर्भात चर्चा होणार. पुण्यामध्ये जीबीएसच्या 4 नवीन रुग्णांची नोंद. एकूण रुग्णसंख्या 170 वर. 20 ते 29 वयोगटातील सर्वाधिक 38 रुग्ण. नंदुरबारमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. संख्या वाढल्यास आरोग्य विभाग सतर्क. 20 आयसीयू बेडसही तयार. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात मांगली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळले. 10 किलोमीटर परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित. संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून कोंबड्या मारण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू. परभणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. जिल्हाप्रमुख विशाल कदम आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. हिंदू समाज संघटित झाला तरच त्याची भरभराट होऊ शकते, तर दुभंगलेला समाज नष्ट होतो. मोहन भागवत यांचं वक्तव्य. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या शुभदीप या निवासस्थानी ही भेट झाली आहे. मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्त्वाचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन.
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 6,000 किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवात। राज्य सरकार प्रकल्प खर्चाचा 30% हिस्सा समभाग म्हणून देणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमधील जिल्हा परिषद शाळा आणि नागपूर शहरातील संजयनगर भागातील प्राथमिक शाळेला भेट दिली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे राजकीय ज्ञान तपासले। खोपोली येथील रमाबाई केशव ठाकरे विश्वस्त संस्थेच्या रमाधाम या वृद्धाश्रमाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली। वृद्धांसोबत उद्धव ठाकरेंनी मनमोकळेपणे संवाद साधला। सेवा कार्य अविरत सुरू राहू दे, कर्मचारी वर्गाला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा। ठाण्यातील किसननगर 3 परिसरातील मार्केटचा राजाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाआरती। नवसाला पावणारा अशी गणपतीची ओळख असून यंदा मंडळाचं 17वं वर्ष आहे। महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू। समितीमार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार। समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार। महाराष्ट्र 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरा केलं जाणार। सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची युनेस्को सोबत भागीदारी। माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची माहिती। बांधकाम कामगारांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीनं बायोमेट्रिक आणि कागदपत्रांची तपासणी सुविधा केंद्रावरच होणार। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश। राज्यामध्ये कामगार नोंदणीसाठी 366 तालुका सुविधा केंद्रांची निर्मिती। रेशन कार्ड धारकांना 15 फेब्रुवारीपूर्वी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करणं बंधनकारक। ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 फेब्रुवारीनंतर धान्य दिलं जाणार नाही। जिल्हा पुरवठा विभागाची माहिती। बीड जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या हायस्पीड रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण। विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड रेल्वे स्थानक या लोहमार्गावरती चाचणी पूर्ण। फेस डिटेक्शन प्रणालीमुळे मंत्रालयाबाहेर रांगा, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं नाना पटोलेंचं वक्तव्य। जुनी पास मंजुरी व्यवस्था लागू करण्याचीही मागणी केली। पोहरादेवीच्या बंजारा विरासत वास्तू संग्रहालयातील सेवाध्वज तात्काळ लावण्याची मागणी। ध्वजाच्या मागणीसाठी महंत आक्रमक। 9 तारखेपर्यंत ध्वज लावला नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यातील 203 ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनासाठी निघाले। राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी महाराष्ट्र सरकारची योजना। शिर्डीमध्ये प्रसादालयात जेवणासाठी कुपन आवश्यक। दुहेरी हत्याकांडानंतर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय। नालासोपारामधील अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक। घराच्या बदल्यात घर द्या आणि घरं तोडा अशी मागणी करत नागरिक रस्त्यावर, कारवाईला स्थगिती। माणगावमधील अनधिकृत दुकानांवर नगरपंचायतीची कारवाई। माणगाव दिघी महामार्गावरील सरकारी दवाखान्या शेजारच्या 15 दुकानांवरती जेसीबी चालवण्यात आला। नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार समान काम समान वेतन या मागणीसाठी संपावर। 10 फेब्रुवारीपासून संप पुकारणार। संपावर न जाण्याचं मंत्री गणेश नाईक यांचं आवाहन। थकीत देयक न मिळाल्यानं राज्यातील शासकीय कंत्राटदारांचं कामबंद आंदोलन। तब्बल 80,000 कोटीहून अधिकची थकबाकी असल्याची कंत्राटदारांची माहिती। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शक्तीपीठ मार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या महिला बालविकास विभागाच्या मुख्य कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सर्वेक्षण न करण्याचीही भूमिका। भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेच्या वतीनं उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू। वनहक्क पट्टे मिळवण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं निर्णायक आणि बेमुदत आंदोलन। विद्यार्थी आणि तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात अमरावती शहर NSUI तर्फे धरणं आंदोलन। अमरावती विद्यापीठासमोर आंदोलकांकडून घोषणाबाजी। सोयाबीन खरेदी केंद्राच्या मुदतवाढीसाठी शेतकरी आक्रमक। तुळजापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको। विविध पक्ष संघटनांचा रास्ता रोकोत सहभाग। कळवा, दिवा आणि मुंब्रा भागात आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद। MIDCच्या पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। मध्य रेल्वेच्या CSMT ते मशीद बंदर स्थानकांच्या दरम्यान असलेल्या कर्नाक ब्रिजचे दोन्ही गर्डर लॉन्च करण्यात यश। ब्रिजमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार।
शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचं आयोजन. महोत्सवासाठी 4 कोटींच्या निधीची मान्यता. 8 तारखेला एकादशी असताना पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात. गोपाळपूर येथील 5 पत्रा शेड भरून दर्शन रांग पुढे गेली. प्रशासनावरचा ताण वाढला. उभ्या रिंगण सोहळ्यानं शिर्डीमध्ये साई परिक्रमेची सुरुवात. शिर्डीकरांनी पहिल्यांदाच रिंगण सोहळ्याची अनुभूती घेतली. 13 फेब्रुवारी रोजी शिर्डीमध्ये महापरिक्रमा सोहळा. परभणीमध्ये अखिल भारतीय किसान सभेकडून अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी. अर्थसंकल्प शेतकरी आणि जनविरोधी असल्याचा आरोप. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरच्या मैदानात आंदोलन केलं. रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेला जवान सागर हिमाणे यांच्यावरती आज अंत्यसंस्कार. हिमाणे घरी सुट्टीवर येत असताना रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या ससून डॉकजवळच्या समुद्रामध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला. चाकण इथं ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. रस्ता क्रॉस करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकची जोरदार धडक. अपघातामध्ये चालक गंभीर जखमी. शासनाचा एजंट आहे असं सांगत आदिवासी कुटुंबाचं बँक खातं रिकामं केलं. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यातील साल्हे गावातला प्रकार. कोरची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलिसांनी भामट्यांचा शोध सुरू केला. पोलीस ठाण्यातच 2 लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे यांना अटक. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाणे हद्दीतली घटना. नागपूरच्या लाचलुचपत विभागाची कारवाई. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाशिमच्या पोलीस अधिकारी योगिता भारद्वाज विरुद्ध गुन्हा दाखल. 2019 मध्ये व्यापाऱ्याचे जप्ती साहित्य गहाळ केल्याप्रकरणी वाशिम न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल. नाशिक शहरामध्ये अवैधरित्या फिरणाऱ्या 2 तडीपारांना नाशिक पोलिसांनी अटक केली. आदिश बुवा आणि आकाश पवार अशी तडीपार असलेल्या गुंडांची नावं आहेत. जळगाव पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या सराईत 5 चोरट्यांना अटक. एकूण 8,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. घरफोड्यांचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई. सट्टा बाजाराच्या आकड्यांनुसार भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये सत्ता काबीज करणार. भाजपला 35 ते 37, आपला 33 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज. दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानानंतर सट्टा बाजाराचे एक्झिट पोल समोर. दिल्ली विधानसभेमध्ये भाजपची सत्ता येणार. चाणक्य पोल डायरी पीपल्स इन्साइटचा अंदाज. चाणक्यचा अंदाज भाजपला 39 ते 44, आपला 25 ते 28 जागांचा. दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर. मॅट्रिकच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 35 ते 40, आपला 32 ते 37 तर काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज. विजय माल्याच्या याचिकेवरती कर्नाटक उच्च न्यायालयाची बँकांना नोटीस. न्यायालयानं कर्जवसुलीची माहिती मागितली. बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचारात अनेकांच्या घराचं नुकसान. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या ऑनलाईन कार्यक्रमापूर्वीच गोंधळ. स्पॅनिश सरकारनं कर्मचाऱ्यांचे आठवड्यात कामाचे तास 40 वरून 37.5 तासांपर्यंत कमी केले. कामगार मंत्री योलांडा डियाज यांनी सादर केला प्रस्ताव. गेल्या वर्षी कामाच्या तासांमध्ये कपात करण्याविरोधात निदर्शनं झाली होती. अमेरिकेतून 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांचा पहिला गट अमृतसरला पोहोचला. यामध्ये पंजाबमधील 30, हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33, महाराष्ट्रातील 3, उत्तर प्रदेश आणि चंदीगडमधील प्रत्येकी 2 समावेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.